याच्याकडे बघून तुम्हाला काय आठवलं? शाळेच्या बाहेर मिळणाऱ्या बर्फीची आठवण झाली का? कोणाकोणाला अशी पांढरी बर्फी शाळेच्या बाहेर मिळायची बघा, ती कोणाकोणाला आवडायची? पटकन कमेंटमध्ये हात वर करा. मला पण खूप आवडायची. खूप आठवणी आहेत. तुमच्याकडून काही अशा आठवणी असतील तर कमेंटमध्ये सांगा आणि त्या आठवणी आपण जाग्या करतोय. नवीन सीरीज चालू केलेली आहे शाळेबाहेर मिळणारा खाऊ आणि त्याच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण करतोय इटुकली पिटुकली मैद्याची बर्फी. बघायची रेसिपी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर लाईक करा. नमस्कार, सरिताच्या स्वयंपाकघरात म्हणजेच आपल्या सरिताज किचनच्या शाळेबाहेरचा खाऊ याच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये आपण करतोय तुमची माझी 90s किडचे सगळ्यांची आवडती मैद्याची पांढरी बर्फी, जी शाळेच्या बाहेर मिळायची ना अशा छोट्या छोट्या पांढऱ्या वड्या. ती बर्फी करणार आहोत. तुम्हालाही माहिती आहे सरिताज किचन म्हणजे अचूक प्रमाणात परफेक्ट रेसिपी ज्या तुम्ही पहिल्या प्रयत्नात करू शकता. त्यामुळं व्हिडिओला लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. आता सगळ्यात पहिल्यांदा यासाठी लागणारं साहित्य बघू. त्यासाठी आपण घेतलाय 2 वाट्या मैदा, 1 वाटी पिठी साखर, पाऊण वाटी किंवा थोडंसं जास्त साजूक तूप आणि पाव चमचा वेलची पावडर. साहित्य बघितलं. रेसिपीला सुरुवात करू. तर जाड तळाची कढई घ्यायची म्हणजे मैदा व्यवस्थित भाजता येतो. पहिली स्टेप आहे आपल्याला मैदा भाजून घ्यायचा आहे. तर आता मैदा भाजताना पाऊण कप तूप घेतलंय. 2 कप मैद्याला त्याच कपाने पाऊण कप तूप घेतलं. अगदीच लागलं तर एखाद दुसरा चमचा आपण वाढवू शकतो, पण कमीत कमी पाऊण कप तूप लागेल. थोडंसं कमी केलं तरी चालेल, फक्त मग चवीमध्ये थोडा फरक पडेल. तर सुरुवातीला मी सगळं तूप घालत नाहीये, एक अर्ध तूप घातलं. जेवढं घेतलं त्यातलं अर्ध तूप घातलं. तूप हलकं गरम करून घेऊया. खरं तर ही आपण बेसनाची वडी कशी करतो तशीच मैद्याची वडी केली जाते. तूप गरम होत आलं, यामध्ये घालूया मैदा. पाऊण वाटी तूप, त्यासाठी 2 वाट्या मैदा. आता सुरुवातीला आपल्याला या तुपामध्ये हा मैदा आधी चांगला मिसळून घ्यायचा आहे. मैद्याच्या सुरुवातीला जरा गुठळ्या होतात. सुरुवातीला मी गॅस मोठा ठेवलाय कारण अजून कढईने व्यवस्थित ताव धरलेला नाही म्हणून. थोड्याशा तुपामध्ये आपण मैदा घातला, त्याच्यातल्या गुठळ्या मोडून घेऊया आणि उरलेलं सगळं तूप घालूया. हे झालं पाऊण कप तूप. शेवटी आपण ठरवणार की तूप वाढवायचं की नाही. आता याला परत चांगलं उरलेल्या तुपामध्ये मिक्स करून घेऊ. आता अगदी बेसनाप्रमाणेच मैदा काय करतो, सुरुवातीला हे सगळं तूप ओढून घेतो, कोरडा होतो आणि नंतर तूप सोडायला लागतो. इथं पण अगदी तसंच होणार आहे. सुरुवातीला आपल्याला हे कोरडं दिसतं, नंतर तूप सोडलं की मिश्रण थोडं सैल दिसायला लागेल. हे बघा, अशा गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि हे बघा 2 ते 3 मिनटं मैदा या तुपात चांगला मिसळला, सगळ्या गुठळ्या मोडल्या. आता बघा हा असा झालेला आहे. आता गॅस कमीच ठेवायचा आणि याला 10 ते 15 मिनिटं मंद आचेवर भाजून घ्यायचं आणि शेवटच्या 2 मिनिटांमध्ये ठरवायचं की आपल्याला तूप घालायचं आहे की नाही. पण माझ्या मते एवढं तूप पुरेल. चला, एक 10 ते 12 मिनिटं मंद आचेवर याला छान भाजून घेऊया. सतत हलवत भाजायचं आहे. मैद्याचा रंग डार्क वगैरे होऊन द्यायचा नाही. हलकासा रंग बदलला पाहिजे, हलका सुवास यायला पाहिजे आणि मैदाचा कच्चेपणा पूर्ण निघून गेला पाहिजे. भाजून घेऊया आणि हे घ्या, बरोबर 15 मिनिटं मी याला भाजून घेतलं आणि हे बघा मैदा आपला मस्त भाजला गेलेला आहे. आपल्याला अशी कन्सिस्टन्सी हवी. यापेक्षा जास्त तूप पण सोडायला नको किंवा यापेक्षा थोडं कोरडं चालेल, पण यापेक्षा पातळ नको. मला पाऊण कप तूप बरोबर पुरलं. 2 वाटी मैद्याला पाऊण वाटी तूप. आता हे मस्त भाजून झालंय. मैद्याचा रंग बदलला नाही. बरोबर 15 मिनिट लागले एवढ्या प्रमाणाला. गॅस बंद करायचा. गरम असतानाच यामध्ये घालूया थोडीशी वेलची पावडर. ही वेलची पावडर याच्यामध्ये मिसळून घ्यायची आहे. लक्षात घ्या, मैदा भाजला की गॅस बंद करायचा आहे. वेलची पावडर याच्यात मिसळली. आता याला आपण खाली उतरवून घेऊया आणि हा मैदा ना एक 10 मिनिटं आपल्याला असाच गार करून घ्यायचा आहे किंवा एक 10 ते 15 मिनिटं, अर्धा तास ठेवला तरी चालेल. फक्त मी काय करते, याला थोडं गरम गरम असतानाच मिसळून घेते म्हणजे हा खाली लागणार नाही. एक 2 मिनिटं याला असंच मिसळत राहायचं आणि कढईमध्येच याला गार होण्यासाठी सोडून द्यायचं. गरम असताना साखर मिसळायची नाही. आणि आपली ही पहिली स्टेप पूर्ण झाली. आपला मैदा भाजून झालाय. याला गार केलं की पुढची प्रोसेस करूया. आणि हे बघा, याला ना आपण छान गार केलंय. एक अर्धा तास मी ठेवलं होतं. हे असं गार झालेलं आहे. आता यामध्ये आपण घालणार आहोत पिठी साखर. पिठी साखर थोडी थोडी करून याच्यामध्ये गुठळ्या मोडतच मिसळायची. नंतर जरा गुठळ्या मोडायला अवघड जातं. बेसन लाडू आपण असेच करतो ना, अगदी तसंच आहे याचं पण. हां, तुम्ही या स्टेजला थोडंसं चाखून ठरवू शकता की साखर कमी करायची आहे, जास्त करायची आहे. सुरुवातीला थोडी घाला, खाऊन बघा आणि मग वाटलं तर आणखीन वाढवा.
मी इथं 2 कप बेसनाला 1 कप साखर घेतली. हे बघा, साखर मिसळली. आता उरलेली आणखीन साखर यामध्ये घालूया. आता सगळी साखर आणि हा मैदा चांगला एकजीव करू. आणि हे बघा, साखर याच्यात चांगली मिसळली आहे. साखरेच्या काही गुठळ्या होत्या, आता चांगल्या मी मोडून घेतलेल्या आहेत. आता याला करायचं आहे सेट. सेट करण्यासाठी मी इथं ट्रे वापरणार आहे. हा चौकोनी ट्रे आहे. तुम्ही ताटाला वगैरे तूप लावून तेल लावून घेतलं तरी चालणार आहे. आणि मी याला बटर पेपर लावला आहे. बटर पेपर असेल तर तो ताटाला लावा. आता आपण काय करूया, हे मिश्रण यामध्ये काढूया. ही वडी ना थोडी जाडच असते, तुम्हाला माहितीच असेल, आपण लहानपणी खायचो ना. आणि आत्ता मी थोडंसं खाऊन बघितलं, अगदी शाळेत मिळायची ना तशीच चव आली आहे. त्यामुळे एकदा जरूर करा. हे मिश्रण यामध्ये आता चांगलं सेट करून घेऊया. सगळीकडनं एकसारखं करून घ्यायचं. जेव्हा तुम्ही तूप लावून वडी करता, म्हणजे बटर पेपर नसतो, त्यावेळी इतका कट्टाकट्टी ट्रे घ्यायचा नाही, नाहीतर मग वडी काढायला त्रास होतो. आता मी बटर पेपर लावला आहे म्हणून वरच्यावर उचलून घेऊ शकते, पण मग जेव्हा तुम्ही बटर पेपर नसतो आणि इतकं कट्टाकट्टी भरलं की मग वडी अशा कडेकडेच्या थोड्या थोड्या तुटल्या जातात. याला ना मी आता चांगलं एकसारखं करून सेट करून घेते. सगळीकडनं छान दाबायचं, कॉर्नर्स वगैरे सगळं व्यवस्थित दाबून याच्या वडीचा आकार देऊन घेऊया. आणि हे बघा, आपण याला सेट करून घेतलेलं आहे. आता याला आपण एक तासाभरासाठी किंवा तुम्ही रात्रभर फ्रीजमध्ये ठेवू शकता. लक्षात घ्या, फ्रीजमध्ये म्हणजे खाली ठेवायचं आहे, बर्फ तयार होतो तिथं ठेवायचं नाही. कमीत कमी 1 तास किंवा रात्रभर ठेवलं तरी चालेल. याने काय होतं ना, ह्याच्यामध्ये घातलेलं तूप मैदा सगळं छान थिजलं जातं, त्याला मस्त बाइंडिंग येतं आणि मग आपण वडी काढूया. मी काय करते, याला रात्रभर फ्रीजमध्ये ठेवते. उद्या भेटूया आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण याला बघूया. आपली वडी मस्त तयार झालेली आहे. किती छान सेट झाली आहे बघा. काल एकदम अशी मऊ होती ना, फ्रीजमध्ये ठेवल्यावर काय होतं ना, ते असं पटकन ते थिजलं जातं त्यातलं तूप आणि वडी चांगली सेट होते. आणि बाहेर काढल्यानंतर ती तशीच राहते. फक्त सुरुवातीला थोडंसं त्याला गार करून ठेवावं लागतं. फ्रीजमध्ये जसे नसेल ठेवायची तर तुम्ही बाहेरच एक 5-6 तास ठेवली तरी पण चालेल. आता आपण ह्याला बाहेर काढून घेऊया. आणि हे घ्या, वडी मी बाहेर काढलेली. थोडी टाईट बसली होती त्यामुळं थोडासा तुकडा पडलाय, हरकत नाही. आता वडी कापून घेऊया. कापताना एखादी धारदार सुरी घ्यायची आणि छोटे छोटे तुकडे करायचे. शाळेमध्ये असेच छोटे छोटे तुकडे असायचे ना वडीचे. मोठी केली तरी चालेल. किती मस्त कापलं जातं की नाही, मजा येते करायला. वा. आणि हे घ्या, काय मस्त वड्या दिसतात की नाही, एकदम शाळेच्या बाहेर मिळायच्या अगदी तशा, आहे की नाही. तर आज आपण केला शाळेच्या बाहेर मिळणारा खाऊ, छोटी मैद्याची बर्फी किंवा पांढरी बर्फी. तुम्ही याला काय म्हणायचं हे कमेंटमध्ये नक्की सांगा. शाळेबाहेरच्या खाऊमध्ये आपण याआधी छोटे ते लाल गुलाबजामुन बघितले, लाल आणि हिरव्या गोड मिरच्या कशा करायच्या त्या बघितल्या, छोटे रव्याचे समोसे कसे करायचे ते बघितले. त्याचसोबत आपण छोटी चकली कशी करायची ते सुद्धा या सिरीजमध्ये बघितलेलं आहे. आज आपण मैद्याची बर्फी केली. ही एकदा करून ठेवली की महिनाभर आरामात टिकते. तुम्हाला जर कधी अशी बर्फीची आठवण येत असेल पण आता जर मिळत नसेल तर या पद्धतीने ही घरच्या घरी नक्की करून बघा. आणि हे एकदा करून ठेवले की छान महिनाभर टिकतात. आणखी तुम्हाला वेगळ्या कुठल्या शाळेबाहेरच्या खाऊच्या रेसिपीज बघायच्या असतील, तुमच्या काही आठवणी असतील तर मला कमेंटमध्ये सांगा. भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद.